हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मैत्रिणींनो, आपण या ड्रेसच्या बाहीचा यूज करणार आहोत. हे बघा, मी ही ड्रेसची बाही घेतलेली आहे. त्यापासून आपण सुंदर अशी सिंगल बॅग बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण बाहीला उलटं करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण हे जॉईंट भाग आहे ते कट करू. हे कटिंग झालेले आपण त्यानंतर आपण याला सरळ करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण खालच्या साईडनं मोजून घेऊ. 6.5 आहे तर वरच्या साईडनं पण 6.5ची मार्किंग करून घ्यायची आणि स्केलनं रेष ड्रॉ करून घ्यायची. सरळ इथे स्केलनं रेष ड्रॉ केल्यानं साईडचे पण जॉईंट आपण कट करून घेऊ. आपल्याला 2 वेगळे पीस लागणार आहेत. बघा, मी हे 2 वेगवेगळे पीस तयार केलेले आहेत. त्यानंतर अस्तर घेऊ आपण. बघा, अस्तर आणि मेन फॅब्रिक उलटा आणि अस्तर ठेवून स्टिच करून घेऊ आपण. हे बघा, मी पूर्ण स्टिच करून घेतलेलं आहे चारी बाजूनी दोन्ही पार्ट. त्यानंतर 2 इंचावर मार्किंग करायची. मार्किंग झालं की लगेच कट करून घ्यायचं. आपण इथे जीप अटॅच करणार आहोत. ही अशी जीप ठेवायची, स्टिच करायचं, नंतर असं करून टॉप शिलाई मारायची. इथे पण त्याचप्रमाणे करून घ्यायचं. हे बघा, मी स्टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये रनर ॲड करणार आहोत. रनर ॲड करण्यासाठी थोडीशी जीप खोलून घ्यायची, म्हणजे रनर लगेच पास होते. हे बघू शकता, आपला रनर पण पास झालेला आहे. त्यानंतर आपण इथं छोटंसं पॉकेट बनवणार. त्यासाठी मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि चारही बाजूने असं स्टिच करायचं. वरच्या बाजूला थोडंसं फोल्ड करून स्टिच करायचं, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपलं पॉकेट तयार होते. हे बघा, अगदी फिनिशिंगमध्ये आपलं पॉकेट तयार झालेलं आहे. एक्स्ट्राची जीप कट करून टाकायची. त्यानंतर मी बेल्ट घेतलेला आहे 2 इंच आणि रुंदी 2 इंच आणि लांबी 48 इंच घेतलेली आहे. त्यानंतर एक फोल्ड करायचा, दुसरा फोल्ड करून तिसरं फोल्ड करून अशी शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, बेल्ट आपला किती सुंदर तयार झाला. अगदी रेडीमेडसारखा. दोन्ही किनाऱ्याने मी शिलाई टाकून घेतलं. अगदी रेडीमेडसारखा दिसतो. दोन्ही साईडने शिलाई टाकून घ्यायच्या. तर दुसरी पण जी पहिली शिलाई टाकायची, दुसरी शिलाई टाकून टॉप शिलाई द्यायची. हे बघा, याच्यात पण मी रनर ॲड केलेला आहे. त्यानंतर आपण बेल्ट अटॅच करू. असा ठेवायचा आणि स्टिच करायचा. आहे बघा, बेल्ट मी अटॅच केलेला आहे आणि पूर्ण मधात बेल्ट एकत्र करून आपण जेवढा ओपन भाग म्हणजे तिन्ही साईड आहे त्या पूर्ण स्टिच करून घेऊ. हे बघा, जेवढा तिन्ही बाजू मी पूर्ण स्टिच करून घेतलेले आहेत. फिनिशिंगसाठी पट्ट्या घेतलेल्या आहेत. खालच्या साईडने ठेवायची आणि वरच्या साईडनं फोल्ड करून शिलाई टाकायची. बघू शकता, मी पूर्ण फिनिशिंगमध्ये पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण परत सरळ करून घेऊ. पूर्ण कोंटे काढून व्यवस्थित घ्यायचे, नाहीतर आपल्या पर्सचा आकार बिघडू शकतो. बघा, किती एकदम छान आणि फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहे. हे बघा, मोबाईल पण बसते. पैसेवरच्या पाऊचमध्ये, छोट्या खालच्या पाऊचमध्ये मोबाईल वगैरे तुम्हाला जर आवडली तर तुम्ही पण बनवू शकता. व्हिडिओवर पाहिल्यास धन्यवाद.